तर मित्रांनो अशा प्रकारे आपण बघू शकता कड्यावरचा गणपती इथे बाहेर पोहोचलो आहे. आता आपण जाणार आहोत मंदिरात. तर लगभग आपल्याला नाही म्हटलं तरी एक 3 तासाचा प्रवास झाला आणि 3 तासामध्ये आपण इथे येऊन पोहोचलो. तर आता लवकरच आपण इथलं दर्शन घेऊ गणपतीचं आणि मग पुढे मार्गस्थ होऊ. तर चला कंटिन्यू जा. तर बघू शकता असा काय गणपतीच्या मंदिराचा आवाराचा एंट्रन्स, गणपतीच्या मंदिराजवळचा असा काय परिसर आहे मित्रांनो. इथे छोटी मोठी दुकानं आहेत आणि इथे प्रशस्त असं आपलं गणपती मंदिर, कड्यावरील श्री गणपती देवस्थान अंजरले असं मंदिर आहे आणि असं काही मंदिराचा एंट्रन्स आहे मित्रांनो. तर आता आपण मंदिरात जाणार आहोत. बघू शकता चला मित्रांनो, बघू शकता इथे आपले 2 पहारेकरी, मंदिराचे पहारेकरी सुरुवातीलाच आपल्याला दिसलेत. तर चला आपण मंदिरात जाऊ. सुंदर असं प्रशस्त मंदिर आहे. इथे हातपाय धुण्यासाठी सुविधा केलेली आहे. तर आपण पाय धुवून घेऊ. हातपाय धुवून घेऊ. पहिलं माहीत असतं तर आपण इथेच धुतलं असतं ना. अशा प्रकारे मित्रांनो इथे हातपाय धुण्यासाठी सुविधा केलेली आहे. तर आपण थोडे हातपाय धुवून घेऊ. मंदिरात जाताना अगोदर स्वच्छ पाय धुवूनच जायचं असतं. ही चांगली सुविधा आहे. मंदिर प्रशासनाने ही छान अशी सुविधा केली आहे मित्रांनो हातपाय धुण्यासाठी. हातपाय स्वच्छ धुवून मग आपण देवाच्या दर्शनाला जाऊ हे तर नक्कीच. चला जान्हवी. कॅमेरा अलाउड आहे ना? म्हणजे नॉर्मल व्हिडिओ काढू शकतो, गाभाऱ्यातला नाही काढायचा. चालेल, थँक्यू. तर अशा प्रकारे मित्रांनो इथे आपण आलो आहोत मंदिरात आणि बघू शकता इथे सूचना फलक लावलेले आहेत की मंदिरात कशा प्रकारे यायचं आहे आणि कशा प्रकारे दर्शन घ्यायचं आहे. आणि हे काका इथे बसलेत आणि हे वस्त्रही ठेवलेले आहेत जेणेकरून जे भाविक जे येतात, जे जीन्स पॅन्ट वगैरे शॉर्ट्स कपडे घालून येतात त्यांना मंदिरात प्रवेश नाही. त्यांनी ही वस्त्र धारण करायची आणि मग पुढे दर्शनासाठी जायचं आहे. आणि हे खूप योग्य आहे आणि असंच असलं पाहिजे प्रत्येक मंदिरामध्ये. तर या मंदिरात देवस्थानाने जे निर्णय घेतला आहे ते खूप चांगलं आहे. आणि बघू शकता तुम्ही सगळ्या आजूबाजूचा परिसर आहे. या सगळ्या मंदिर आहे मित्रांनो. मध्ये गाभाऱ्याचं व्हिडिओ नाही काढू शकत, पण हा बाहेरचा परिसर आहे, मस्त हिरवळ आहे. अशा प्रकारे काही मंदिराचा परिसर आहे मित्रांनो. बघू शकता सुंदर असे बोर्ड्स लावलेले आहेत आणि हा एंट्रन्स आहे इथे बघू शकता. तर मित्रांनो बघू शकता इथे मंदिराचा इतिहास सांगितला आहे. श्री गणपती मंदिराचा ज्ञात इतिहास
हे मंदिर डोंगरावर असल्याने त्यास कड्यावरील गणपती असे नाव पडले असावे. या मंदिराबाबत अशी अध्यायिका आहे की प्राचीन काळी हे मंदिर गावातील समुद्रकिनारी होते. कालांतराने समुद्राची पातळी वाढून भरतीच्या वेळी ते जलमय होऊ लागले. कालोघात ती वास्तू जलाधीन झाली. परंतु काही वर्षापूर्वी वर्षातून एक दोनदा वर्ण ओहोटी असते तेव्हा पाण्यातील मंदिराचे अवशेष दिसत असायचे. अलीकडच्या काळात आता ते दिसत नाही. नंतर प्रस्तुत मंदिर डोंगरावर बांधले गेले व गणपतीने नवीन मंदिरात प्रवेश करताच पहिले पाऊल डोंगर माथ्यावर ठेवले, जे अजूनही दिसते, आणि दुसरे पाऊल थेट मंदिरात ठेवले. मंदिराचे तत्कालीन व्यवस्थापक श्री रामकृष्ण भट हरिमुत्तुरे यांना असा दृष्टांत झाला की मंदिर खूप जीर्ण झाले असल्याने त्या जागी त्वरित नवीन मंदिर बांधा. त्यानंतर श्री रामकृष्ण भट यांनी पुणे येथे जाऊन त्यांचे यजमान श्री दादाजी घाणेकर आणि रघुनाथ कृष्ण भट धारवड यांना ही हकीकत सांगितली. तर मित्रांनो बघू शकता हे मंदिर खूप प्राचीन आहे आणि समुद्रकिनारी होतं. पण जसं की आपण वाचलं, जी माहिती आपण घेतली त्यानुसार हे मंदिर समुद्रकिनाऱ्यावरून इथे डोंगर माथ्यावरती बांधण्यात आलं आणि आपल्या गणपती बाप्पाने थेट त्या जुन्या मंदिरातून या मंदिराच्या या डोंगराच्या माथ्यावरती पाय ठेवला आणि तो पाय जो पहिला ठेवला त्याचे चित्र, ते पहिले पाऊल अजून तसेच आहे, ते आपल्याला बघायलाही मिळतं. तर आपण ते बघायला जाऊ. तर मित्रांनो आता आपण जाऊ शिवमंदिराकडे. शिवमंदिराचं दर्शन घेऊ. होऊ शकतं की सुंदर असं मंदिर आहे शिवमंदिर. वा, असं काय एंट्रन्स आहे मित्रांनो. आणि आता आपण सरळ जाऊ मंदिराकडे. अगोदर सुरुवातीलाच नंदी महाराज, आपले नंदी महाराजाचं दर्शन घेऊ. आणि इथे समोर आपलं शिवलिंग, सुंदर अशी शिवलिंग आहे मित्रांनो, आणि सुंदर असं मंदिरही आहे. होऊ शकता अशी काय मंदिराची रचना आहे. इथे गणपतीची मूर्ती आहे. शिवा आणि आमचा शिवा अशा प्रकारे आपण मित्रांनो आलो आहे आपल्या गुरुनाथाचं दर्शन घ्यायला, शिवलिंगाचं दर्शन घ्यायला. एवढं अद्भुत मंदिर आहे मित्रांनो, सुंदर असं मंदिर आहे. बघू शकता श्री शिवलिंग, शिवपिंड. मंदिराचा हा गाभारा, वरती अशी गोल रचना आहे. शंभो करा शिवा, शंभो डोकं टेका. हा, गुड बॉय. नमो करा, नमो करा, करा करा, शंभो करा. गुड. अरे वा, सानवीने दर्शन घेतले. तर चला आता आपण दर्शन घेऊ. मो पार्वती पते हर हर महादेव. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण महादेवाचंही दर्शन घेतलेलं आहे. आणि पाठीमागे बघू शकता शिवमंदिर आहे आणि गणपती बाप्पाचं दर्शनही सुद्धा घेतलेलं आहे. तर आता आपण पुढे जाऊ. तर पुढे अजून ह्या इथे आल्यावरती एक बघण्यासारखी वास्तू आहे, जी की गणपतीचे पहिले पाऊल. होऊ शकता असा बोर्ड लावला आहे देवस्थानाने. मंदिर परिसराबाहेरून शिवमंदिराच्या मागील बाजूस आल्यावर समोरील पायवाटेने चालत 2 मिनिटाच्या अंतरावर आहे.
ओके, तर आपल्याला नक्की माहीत नाही कुठे आहे. आपण इथे कोणाला विचारू आणि मग हे बघा बालहत्ती मुलांना बसण्यासाठी. अच्छा हां, अशा प्रकारे इथे होऊ शकतं मित्रांनो. इथे लिहिलं आहे बालहत्ती मुलांना बसण्यासाठी. आपण इथे विचारूया आणि मग आपल्या शिवाला हत्तीवरती बसूया. तू बसलीस तर हत्ती खाली जाऊया. भारत माता सेवक बनव हिंदू धर्म रक्षा करा. होऊ शकतं मित्रांनो इथे किती सुंदर असं एक मॅसेज दिला आहे. भारत माता सेवक बनव आणि हिंदू धर्म रक्षक बनव. हत्तीवरती बसण्याचा प्रयत्न करतो. बसा बसा, चला बसा लवकर, पाय टाका वरती. मम्मा दाखव त्याला. अरे वा शिवा, गुड बॉय. हत्तीवर बसलाय तू. इकडे बघ शिवा. आणि इकडे आमची सानवी हत्तीवर बसले. थांबा एक मिनटं. आणि ते मस्त अशी व्यवस्था केलेली आहे मुलांना. एक छोटासा विरंगुळा म्हणा किंवा छोटासा एंटरटेनमेंटसाठी मंदिराच्या गाभाऱ्याच्या बाहेर 2 हत्ती ठेवले आणि त्यावरती त्यांना बसू शकतो आणि ते थोडी एन्जॉय करतील, मजा घेतील त्यासाठी. आमचा शिवा बघा इथे. शिव कुठे बसला आहे? अरे वा. अशा प्रकारे आपल्याला लाडू प्रसादाच्या रूपात लाडू मिळतो. तर इथे प्रसादाचे लाडू मिळते. 30 रुपये पाकिट आहे, होऊ शकते इथे. तर आपणही घेऊ एक पॅकेट. एक लाडूचं पॅकेट, एक पॅकेट लाडू. सुंदर असा प्रसाद लाडूचा देवालयाकडून मिळालेला आहे आपल्याला. होऊ शकतं मित्रांनो गणपती बाप्पाचा प्रसाद. इथे बघू शकता प्राचीन काळात समुद्र किनारी असलेल्या मंदिराचे पाषाण. अच्छा, प्राचीन काळात अगोदर जे जेव्हा मंदिर होतं ना समुद्रामध्ये तेव्हाची त्या दगडी आहेत. शिवा लागणार बाबा त्याला. हो, समुद्र किनारी होतं ना मंदिर तेव्हाचे ह्या दगडी आहेत मंदिराच्या. तर मित्रांनो अशा प्रकारे आपलं दर्शन झालं आणि आता आपण चाललो तिथे पाठीमागे आपल्या ते छोटं गेट आहे आणि इथून आपल्याला खाली तलावाकडे जायला रस्ता आहे. होऊ शकता हे तलाव आहे, पाण्याचं टाकं. तर आपण जाऊ बघू. किती सुंदर आहे. वा. तर मित्रांनो बघू शकता बरीच अशी कासवं आहेत. मोठी कासवं आहेत, बरीच मोठी कासवं आहेत. हा ना, किती आहेत ना. तो काय आहे? कोण आहे? कासव आहे ना. कासव आहे. कोण आहे? कासव. सुंदर कासव आहेत. तर मित्रांनो अशा प्रकारे आपण गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं. पाठीमागे बघू शकता आपल्या हे आपलं पाठी मंदिर, कड्यावरचा गणपती. आणि आता आपण चाललो आहेत जे गणपती बाप्पाचं पहिलं पाऊल. गणपती बाप्पाने समुद्र किनाऱ्यावर असलेल्या मंदिरातून थेट या मंदिरात पहिलं पाऊल ठेवलं. ते पाऊल अजूनही आपल्याला पाहायला मिळतं. तर आपण जाणार आहोत ते पाऊल पाहण्यासाठी. असं काय रस्ता आहे मित्रांनो आपल्या गणपती बाप्पाचं पाऊल बघायला जाण्यासाठी. आणि इकडेच आजूबाजूला पूर्ण समुद्र किनारा आहे आणि बीचसुद्धा आहे समुद्र. तर इथूनही आपण समुद्रावर जाऊ शकतो असे ते आपल्याला काका म्हणालेत. पण बघू आपण कसं सोयीस्कर पडते तसं जाण्याचा प्रयत्न करू. कसं आहे आपण भाग्यवान आहे की आपल्या देवाचं पाऊल आपल्याला बघायला मिळते. तर चला. अच्छा, किती सुंदर असं छोटंसं पाऊल आहे गणपती बाप्पाचं. बघा मित्रांनो
हे आपलं गणपती बाप्पाचं पाऊल जे गणपती बाप्पाने ठेवलं होतं थेट या डोंगरावरती, त्यामुळे याला कड्याचा गणपती असं म्हणतात. गणपती बाप्पा मोरया. प्रकारे मित्रांनो आपण गणपती बाप्पाचं पहिलं पाऊल बघितलं आणि त्याचं दर्शनही घेतलं मित्रांनो. सुंदर असा इतिहास आहे आपल्या या मंदिराला, कड्यावरच्या गणपतीच्या मंदिराला. तर कधी आलात कोकणात इथे नक्कीच या गणपती बाप्पाचं दर्शन घ्या. आणि या सगळ्या पुरातन गोष्टी आहेत तर त्या आपल्याला ऐकायला मिळतात आणि ऐतिहासिक वस्तू आहेत त्या बघायला मिळतात. तर कधी कोकणात आलात तर या मंदिराला नक्कीच भेट द्या. आणि इकडे बघू शकता हा पूर्ण समुद्रकिनारा समोर आणि ही सुंदर अशी नारळी फोफलीची झाडं आणि त्याच्यानंतर पुढे थेट समुद्रकिनारा. आणि तो तिकडे मध्ये एक कोणता तरी गड आहे, किल्ला आहे, तिथेही जाऊ शकतो आपण. पण तिथे जाण्यासाठी बोट वगैरे आहे. तिचे काय वेळ आहे काय माहिती नाही आपल्याला. तर नेक्स्ट टाईम जेव्हा येऊ तेव्हा आपण त्या गडावरती जाऊ, त्या किल्ल्यावरती जाऊ. तर चला थेट आता आपण जाऊ आपल्या समुद्रकिनाऱ्यावरती, थोडं मजा मस्ती करू, एन्जॉय करू. वाजलेत गाड्याला 4, आपल्याला एक 5 ते 6 वाजेपर्यंत निघायचं आहे. तर चला मित्रांनो आता आपण चाललो समुद्र किनाऱ्यावरती. बघू शकता हा रस्ता जातो समुद्र किनाऱ्यावरती आणि समुद्रावर थोडी मजा करू. आलो हे काय लाईट हाऊस पण आहे इथे. हो, बीच रिसॉर्ट. अशा प्रकारे आपण आता येऊन पोचलो समुद्र किनाऱ्यावरती. बघू शकता जे बोर्ड लावला आहे लाईट हाऊसकडे सावणेकरीण मंदिर, कड्यावरील गणपती आपण बघितला आणि श्री हरिहरेश्वर वेळा वेळातला पण आपण इथून जाऊ शकतो. चला बघू आपण समुद्र किनाऱ्यावरती जाऊ. आपण येऊन पोचलो समुद्र किनाऱ्यावरती मित्रांनो आणि तो समोर तिकडे लाईट हाऊस बघू शकता आणि हा आपला अंजरले समुद्र किनारा. अशा प्रकारे आपण आलो आहे. तर आता बघू इथे कोण समुद्रावर दिसत तर नाही आहे, आपणच दिसतोय थोडी. तर मित्रांनो आपण आता गणपती बाप्पाचं कड्यावरच्या गणपतीचं दर्शन घेतलं आणि इथे आपण बीचच्या दिशेने आलो खाली. तर इथे सावणेकरीण कृपा असं एक छोटंसं आउटलेट आहे. तर आपण इथे आलो आहे आणि इथे आता आपण वडापावसाठी ऑर्डर दिले. सुंदर असं छोटंसं आउटलेट आहे आणि बैठक आहे, बसण्याची व्यवस्था चांगली आहे बघू शकता. आणि इकडे मम्मा आणि शिवार्थ आणि असं काही त्यांचं सेटअप आहे. हे लहान मुलांना झोपायलाही दिलेलं आहे. अशा प्रकारे आम्ही येऊन थांबलो आहे. आता नाश्त्याची वेट करतो आहे, नाश्ता करू आणि मग इथूनच आपण समोर आपल्या समुद्रकिनारी जाऊ. अशा प्रकारे मित्रांनो सानवी फुल झोपाळ्याचा आनंद घेते समुद्रकिनारी होऊ शकता. तर चला मित्रांनो अशा प्रकारे आपला नाश्ता आलेला आहे. मस्त असे गरमागरम सुंदर वडे आणि पाव. अशा प्रकारे तर आपण नाश्ता करणार आहे. सुंदर असे वडे, मिरची आणि तिखट चटणी. तर चला आता आपण नाश्ता करून घेऊ. ते वडापाव खायला सुरुवात झाली आहे मित्रांनो बघू शकता. गरम असेल का शिवा? कसा आहे वडापाव? छान आहे. आणि आता वडापाव खाणार टेस्टी वडापाव आहे सुंदर असा. कधी मी जरा या रस्त्याने आला बीचवरती तर इथे सावणेकरीण म्हणून छोटंसं आउटलेट हॉटेल आहे. तर इथे तुम्ही नाश्ता पाणी करू शकता, चहा पाणी. तर अशा
प्रकारे आता आपण मस्तपैकी नाश्ता भरपेट केलेला आहे आणि आता आपण चाललो आहे समुद्रकिनाऱ्यावरती. होऊ शकतं पाठीमागे हा आहे पूर्ण समुद्रकिनारा, कोणी दिसत तर नाही आहे. तर थोडा एन्जॉय करू. हो 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 पाण्यात आणि मस्त अशी एन्जॉय करू. आमच्या एन्जॉय करणार आहे आणि मस्त एन्जॉय करू. तर चला कंटिन्यू करा. अशा प्रकारे आपल्या पाठीमागे समुद्रकिनारा होऊ शकतो. सुंदर असा आंजर्ले बीच, आंजर्ले समुद्रकिनारा. जास्त कोण पब्लिक नाही आहेत, आपणच आहेत 2-4 जण. इकडे सांगली. तर चला मुलांना एन्जॉय करून द्या पाण्यामध्ये, मग आपण निघू. इकडे आमचा शिवार्थ मस्त खेळतोय, एन्जॉय करतोय. शिवा, अरे वा, चला पाण्यात, चला मामा चल. जा जा. तर मित्रांनो अशा प्रकारे बघू शकता आपला हा आजचा जो प्रवास होता आंजर्ले गावातला, आंजर्ले बीचचा सॉरी, तर तो आपला पूर्ण झालेला आहे. आपण अशा प्रकारे आंजर्ले बीचवरती आलो. बघू शकता आपल्यासमोर हा बीच आणि इथे येऊन आपण या प्रवासामध्ये आपण स्वामी समर्थांचा मठ बघितला. त्याच्यानंतरला आपण कड्यावरचा गणपती बघितला आणि त्याचं दर्शन घेतलं. आणि त्याच्यानंतरला आपण इथे आलो आंजर्ले बीचवरती. इथे येऊन पण आपण मस्त मजा मस्ती धमाल केली सानवीने, शिवार्थ आमचा फायनली झोपला पण घोरायला लागला. तर अशा प्रकारचा हा काही आपला ब्लॉग होता, आजचा दिवस होता संडे. तर खूप मजा आली आणि हा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते आपल्याला कमेंटद्वारे सांगा तुम्ही पण. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. आणि तुम्हाला असेच आमचे फॅमिलीचे व्हिडिओ बघायला आवडत असतील आणि आवडणार असतील तर आम्हाला तुम्ही कमेंटमध्ये सांगा. तर आम्ही असेच व्हिडिओ छान छान बनवू आणि तुमच्यापर्यंत पोचवू. आणि चला भेटू अशाच एक नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. टाटा, बाय बाय, टेक केअर.